महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सिंदखेड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा। खरीप 2025 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी, तसेच पीक नोंदणी, पंचनामे आणि संरक्षण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सिंदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे। त्यामुळे शहरात या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील प्रलंबित विमा दावे, पीक नुकसानीचे पंचनामे, पीक नोंदणीतील त्रुटी आणि शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला। तहसील कार्यालयात झालेल्या या चर्चेदरम्यान तहसीलदारांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रलंबित विमा रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश दिले। यावेळी प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या। मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। आणि उडदाला पीक विमा सिंदखेड तालुक्यात तुमचा दप्तर दाखवा मला, कुणी उडीद पेरलं आहे का? उडदाला पीक विमा आणि मका आणि कापूस आहे त्याचा पीक आहे, याला का विमा नाही? त्या विमा कंपनीचा निषेध असो तेवढं का तुम्ही माझा तुम्हाला प्रणाम सर। कुणाच्या बापाच्या शेतकऱ्यांना नका मारू तुम्ही। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।